इकडे राजस्थानमधील अजमेरच्या टाडा न्यायालयानं 1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या प्रकरणामध्ये इरफान आणि हमीदुद्दीन यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अयोध्येमधील वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर 1993 मध्ये लखनौ, कोटा, हैदराबाद, सुरत, कानपूर आणि मुंबईमध्ये ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झालेले होते। पुराव्याअभावी टुंडाची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे असं न्यायालयानं म्हटलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, नक्कीच अमोल, ही बातमी आहे की आज अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। टाडा कोर्टात राजस्थानच्या त्यावरचा खटला सुरू होता, कारण हा जो आरोपी आहे त्या आरोपीची इन्व्हॉल्वमेंट ही मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुद्धा होती अशा स्वरूपाचा आरोप करण्यात आला होता। अजमेरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सुद्धा होती आणि मग राजस्थान मधल्या एका प्रकरणाशी संबंधित तिथे पकडला गेलेल्या या संबंधित आरोपीवर राजस्थानच्या टाडा न्यायालयामध्ये एक सुनावणी सुरू होती। गेले अनेक वर्ष सुरू असलेल्या सुनावणीनंतर आज अखेर टाडा न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि टाडा न्यायालयाने जो निकाल दिलाय त्या निकालानुसार पुरेसे पुरावे नसल्यामुळे अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केलेली आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।